गुड मॉर्निंग. आज आपण सर्व्हिस मार्केटिंग मध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगल आपण इथे थांबलो होतो. यामध्ये कंपनी हा पार्ट फक्त बघितला होता. या डायग्राम मध्ये मी जसं तुम्हाला काल सांगितलं की टॉप मॅनेजमेंट आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, कस्टमर्स आहेत. ओके, तर यांच्यामध्ये कसं रिलेशनशिप आहे, हे सर्व्हिस मार्केटिंग कसं केलं जातं किंवा यांच्यामधली रिलेशनशिप आपण एक्सप्लेन करतोय. तर पहिला जो पार्ट आहे कंपनी म्हणजे टॉप मॅनेजमेंट, त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की ऑर्गनायझेशन जी आहे, द ऑर्गनायझेशन दॅट डील्स विथ सर्व्हिस प्रोडक्ट अँड इट वॉन्ट टू कन्वे इट्स व्हेरियस प्रोडक्ट लाईन अँड बेनिफिट्स टू द सर्व्हिस प्रोव्हायडर्स. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे आहेत त्यांच्यासाठी काय बेनिफिट्स प्रोव्हाइड केले जातात, तर जी काही प्रोडक्ट लाईन आहे ती कन्वे त्याचा केलं जाईल किंवा ॲज वेल एज टू इट्स टार्गेट कस्टमर टू अचीव इट्स गोल अँड थ्रू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे तुम्हाला फक्त कंपनीचे गोल्स अचीव करायचे नाहीये, तर त्यासोबत तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळवणं हेही तितकंच गरजेचं असणार आहे. बरोबर, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण काल बघितलं, ताजमहल ऑफर्स एक्सपेन्सिव्ह अकोमोडेशन अँड एंटरटेनमेंट ऑल्सो. ओके, इथपर्यंत आपण काल आलोय. आता जसं की कंपनी आणि आता प्रोव्हायडर. आता प्रोव्हायडर, सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे त्याच्यामध्ये इंटरनल मार्केटिंग एनेबलिंग प्रॉमिसेस, म्हणजे काही प्रॉमिसेस त्यांना दिले जातात सर्व्हिस प्रोव्हायडरला कंपनीच्या थ्रू. दे आर ऑल्सो नोन ॲज इंटरनल कस्टमर्स हू कम्प्लीट द सर्व्हिस ट्रान्झॅक्शन ऑफ द कंपनी थ्रू एम्प्लॉईज. सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे कोण असणार आहे की तो इंटरनल पार्ट असणार आहे कंपनीचा, त्यांचा एम्प्लॉई असेल. ओके, ज्यांच्या थ्रू आपल्याला सर्व्हिसेस मिळतात. सो इट इज कॉल्ड द सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, त्यानंतर फ्रँचायझी असेल. फ्रँचायझिंग सिस्टीम काय आहे ते तुम्हाला माहिती असेलच, असं इमॅजिन करून आपण पुढे जातोय. फ्रँचायझर अँड फ्रँचायझी अशा दोन कन्सेप्ट आहेत. फ्रँचायझर ही ऑर्गनायझेशन असते आणि फ्रँचायझी हे काय असतात की ज्यांच्या थ्रू, म्हणजे इथे दोन पार्ट्स येतात की ज्यांच्या थ्रू तुम्ही ऑर्गनायझेशन काय करते, सप्लाय करते, दॅट इज कॉल्ड फ्रँचायझी. फ्रँचायझीला तो प्रोडक्ट सप्लाय केला जातो. तर इथे फ्रँचायझर आणि फ्रँचायझी ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्यामध्ये फ्रँचायझर म्हणजे ऑर्गनायझेशन. आता फ्रँचायझीला काय केलं जातं की फ्रँचायझीच्या थ्रू तुम्हाला ते प्रोडक्ट्स मिळतात. यामध्ये चॅनल पार्टनर्स आहेत, कॉल सेंटर्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्हाला ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. लक्षात आलंय? सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे फक्त एम्प्लॉई असणार नाही त्यांचा कंपनीचा, तर यामध्ये फ्रँचायझी सुद्धा असतील, चॅनल पार्टनर्स असतील, कॉल सेंटर्स असतील. कंपनी शुड एंगेज इन मार्केटिंग टू देअर इंटरनल कस्टमर्स. आपण सर्व्हिस मार्केटिंग स्टडी करतोय, हे लक्षात ठेवा काय की सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगल कसा तयार होतो किंवा त्यामध्ये किती पार्ट्स आहेत आणि त्यांच्यामधलं रिलेशनशिप बघतोय. तर सर्व्हिस प्रोव्हायडर काय काय काम करतो, सर्व्हिस प्रोव्हायडर कोण असू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये सांगितलंय की कंपनी काय करते, कंपनी शुड एंगेज इन मार्केटिंग टू देअर इंटरनल कस्टमर्स. म्हणजे कंपनी सुद्धा स्वतः काय असते, एंगेज. जसं की आता कंपनीला काही प्रॉब्लेम्स आले किंवा तर ते कसे फेस करायचे, कंपनी तुम्हाला काय नॉलेज प्रोव्हाइड करेल. बघा, मार्केटमध्ये जाताना बऱ्याचशा पॉसिबिलिटीज लक्षात घेऊन जावं लागतं की असं नाही की माझ्या माइंडमध्ये जी काही कंडिशन आहे, सिच्युएशन आहे तशीच मार्केटमध्ये असेल असं नाही. ऑन द स्पॉट जर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर कंपनीला काय करणं गरजेचं आहे की त्या पद्धतीने जे काही तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना ती कल्पना देणं गरजेचं आहे. मग इथं काय सांगितलं की इंटरनल कस्टमर सो दॅट दे बिकम द फेस ऑफ द कंपनी अँड अंडरस्टँड द प्रोडक्ट वेल बिफोर दे फेस एक्सटर्नल कस्टमर्स. जेव्हा सर्व्हिस प्रोव्हायडर फायनल कस्टमर पर्यंत जाणार आहे, ज्याच्या थ्रू आपण कस्टमर काय करतात की सर्व्हिस घेतात, तर त्यांना काय करावं लागेल सर्व्हिस प्रोव्हायडरला की अगोदर त्या प्रोडक्ट बद्दल माहिती प्रॉपर घेणं गरजेचं आहे किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन, त्याबद्दलचं नॉलेज तुमच्याकडे ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून असणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघा, ज्यावेळी मी तुम्हाला सर्व्हिस मार्केटिंग शिकवते म्हणजे मी कोण आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. एज्युकेशनची जी सर्व्हिस माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तर मला अगोदर तो सब्जेक्ट काय करणं गरजेचं आहे, अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. मला जर ती कन्सेप्ट प्रॉपर समजलेली नसेल तर ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर मी तुम्हाला तेवढी क्वालिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल की कस्टमर सॅटिस्फॅक्शन होणार नाही. इथे कस्टमर म्हणजे कोण आहे, स्टुडंट्स आहेत.
स्टुडंटशी मला काय करायचं आहे, मला स्टुडंटला रोजच्या रोज फेस करायचं आहे. मी जर ती जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते तर त्या सब्जेक्ट बद्दल नॉलेज मला अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. सेम ॲज इट इज इथे कंपनीचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, मग त्यामध्ये एम्प्लॉईज असतील, फ्रँचायझीज असतील, चॅनल पार्टनर्स असतील, कॉल सेंटर वाले असतील, की ज्यांच्या थ्रू त्या सर्व्हिसेस जातात, त्यांना जर त्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल माहिती नसेल किंवा कमी माहिती असेल तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन होणं साहजिक इथे पॉसिबलच नाहीये. येते लक्षात? Service provider must understand the product features will before they face the ultimate customers. Features माहिती असले पाहिजे की त्या प्रोडक्टचे फीचर्स काय आहेत किंवा त्या सर्व्हिसचे फीचर्स काय आहेत. फॉर एक्झाम्पल, agents working with LIC should know about all products introduced by LIC before they sell their products. म्हणजे LICच्या काय काय स्कीम्स आहेत, आता LICचे जे एजंट्स आहेत त्यांना त्यांच्या सगळ्या पॉलिसीज माहिती असल्या पाहिजेत. ऑल प्रोडक्ट्स म्हणजे काय, की तुम्हाला त्या पॉलिसी बद्दल अप टू डेट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. तुम्ही म्हणू शकत नाही ही पॉलिसी मी सेल करत नाही तर मला कशाला त्याची माहिती ठेवायची. तुम्ही LICच्या ज्या पॉलिसीज आहेत वेगवेगळ्या, तुम्ही कुठल्याही एका पॉलिसीसाठी काम करत असाल तरी सुद्धा LIC रिलेटेड जे नॉलेज आहे त्या प्रोडक्ट रिलेटेड किंवा त्या सर्व्हिस रिलेटेड तर ते तुमच्याकडे अप टू डेट असलं पाहिजे. कस्टमरने कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तर त्याला सॅटिस्फाईड आन्सर देणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अदरवाईज काय होईल की इथे तुमचा परफॉर्मन्स वीक झाला ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर तर कस्टमर तुमच्यावर ट्रस्ट करणार नाही आणि त्यामुळे तुम्ही काय व्हाल, इथे तुमचा परफॉर्मन्स वीक होईल ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, सो ट्रायंगल मध्ये तुम्ही सेकंड पार्ट बघितला, सर्व्हिस प्रोव्हायडर. आपण पुढच्या पेजवर जातोय. बघा पुन्हा एकदा तुम्हाला डायग्राम दाखवते. आपण कंपनीचा स्टडी केलाय सर्व्हिस प्रोव्हायडर, यामध्ये इंटरनल मार्केटिंग एनेबलिंग प्रॉमिसेस. ओके, आता नेक्स्ट पेजला जातोय आपण. कस्टमर, कस्टमर हा पार्ट, त्याचा रोल काय असेल बघा ट्रायंगल मध्ये. कस्टमर वॉन्ट्स देअर नीड्स अँड डिझायर्स टू बी सॅटिस्फाईड and when they consume the service product. For example, Pujari family wants to take the 30 days tour package offered by Pastry Travels during the winter vacation only. Service marketing is a game of promises among three entities. आता कस्टमरचं काय असणार आहे, कस्टमर काहीतरी डिमांड करतो बघा तुमच्याकडे, त्याची जी नीड आहे ऍज पर देअर नीड्स और डिमांड्स ते accept they desires to be satisfied when they consume the service product. म्हणजे काय की इथे तुम्हाला लक्षात येईल की सर्व्हिस प्रोडक्ट घेतल्यानंतर किंवा तो जो काही प्रोडक्ट आहे त्याचं कन्झम्पशन केल्यानंतर त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे का. आता समजा एका फॅमिलीचं त्यांनी नाव सांगितलंय की ती फॅमिली काय, तिला काय अपेक्षित आहे, त्यांच्या वॉन्ट्स काय आहेत, की त्यांना 30 दिवसाचं पॅकेज हवंय केसरी ट्रॅव्हलचं आणि तेही फक्त विंटर व्हॅकेशन मध्ये. मग तशा केस मध्ये तुम्हाला काय करावे लागेल, ती सर्व्हिस जी की कस्टमरने डिमांड केलेली आहे त्या पद्धतीने जर प्रोव्हाइड केली गेली ऍज पर देअर नीड अँड वॉन्ट तर काय होईल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन होईल. म्हणजे कस्टमरचा रोल आणि कस्टमरला एक्सपेक्टेशन्स काय आहेत ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आता एक्सटर्नल मार्केटिंग मध्ये काय येतं बघा, कंपनी मेक्स प्रॉमिसेस. जेव्हा आपण बाहेर मार्केटमध्ये मार्केटिंग करतो एखाद्या प्रोडक्टचं तेव्हा आपण काय करतो की प्रॉमिसेस दिले जातात टू इट्स कस्टमर सच एज अबाउट इट्स बेनिफिट फीचर्स अँड बाय ऍडव्हर्टायझिंग public relation exercises and other communication forms and also mass media to communicate. For example, Vodafone Services promises to give new internet services through advertisement and other communication tools. आता communication tools म्हणजे काय, की तुम्ही दुसऱ्याही वेळेने कुठल्याही पद्धतीने कम्युनिकेट करू शकता. काही लोक मेल पाठवतात किंवा म्हणजे जे पर्सनली मेसेज येतात त्या कंपनीचे, तुम्हाला काही नवीन ऑफर जर त्यांच्या आल्या, म्हणजे प्रॉमिसेस देणं म्हणजे काय की तुमच्या नवीन ऑफर्स, नवीन फीचर्स ऍड केले तुम्ही त्या सर्व्हिस सोबत की त्याची माहिती, त्याची इन्फॉर्मेशन कस्टमरला मिळावी याकरता तुम्ही कम्युनिकेशन केलं जातं. त्यासाठी मीडियाचा वापर केला जातो, ऍडव्हर्टायझिंग केलं जातं. त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलंय की व्होडाफोनची जी सर्व्हिस आहे त्यांनी जर न्यू इंटरनेट सर्व्हिस त्यामध्ये ऍड केली असेल, ती ऑफर त्यांची असेल, मग ती कधी कधी लिमिटेड टाइम पिरियड साठी सुद्धा असू शकते. मग अशा केसमध्ये त्याचं ऍडव्हर्टायझिंग करणं हे काय आहे, एक्सटर्नल मार्केटिंगचं काम आहे. बरोबर.
इंटरनल मार्केटिंग कसं केलं जातं? द रोल प्लेड बाय द एम्प्लॉईज इन सर्व्हिसेस. आता जो काही तुमच्या एम्प्लॉईचा रोल आहे सर्व्हिस मार्केटिंग मध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जे काही करणार आहेत ते तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर करणार आहेत. ज्या काही ऍक्शन होणार आहेत मार्केटमध्ये, जे काही तुम्हाला बदल अपेक्षित आहेत किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन अपेक्षित आहे, ते फक्त आणि फक्त कोणाच्या थ्रू होऊ शकतं? तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे की तुमचे एम्प्लॉई. त्यांचा रोल फार इम्पॉर्टंट असेल सर्व्हिस मार्केटिंग मध्ये. An efficient and well motivated employee performs well even when there are some failures in design, system, and support services. The company does internal marketing to its providers, and the providers keep the promises made by the company to the customers. म्हणजे कंपनीने सर्व्हिस प्रोव्हायडरला जे काही प्रॉमिसेस दिलेले आहेत, इट एनेबल्स द सम प्रॉमिसेस. मग ते प्रॉमिसेस पाळणं हे काम कोणाचं आहे? कंपनीचं आहे. कारण कंपनीने अगोदर एम्प्लॉयला ती इन्फॉर्मेशन दिली, एम्प्लॉय म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरच्या थ्रू ती कस्टमर पर्यंत गेली, तर कस्टमरला जेव्हा ती सर्व्हिस मिळते तेव्हा कंपनीने ते प्रॉमिसेस पाळणं खूप गरजेचं आहे. कारण यामध्ये असं सांगितलंय, कंपनी एनेबल्स इट्स प्रॉमिसेस बाय प्रोव्हाइडिंग ऑफिसेस, इक्विपमेंट, ट्रेनिंग चॅनल पार्टनर्स एक्सेट्रा टू कम्प्लीट द सर्व्हिस ट्रान्झॅक्शन. आता सर्व्हिस कशी प्रोव्हाइड केली जाते? तर त्यामध्ये काही चॅनल पार्टनर्स असतात ज्यांच्या थ्रू तुम्ही काय करता त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. मला सपोज एखाद्या वेबसाईटवर काहीतरी ऍडव्हर्टाईज द्यायची आहे, तर मग मी ती कशी देणार आहे? त्यासाठी कुठले चॅनल पार्टनर्स मी वापरले, त्यांनी कुठले इक्विपमेंट्स वापरले, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या? सर्व्हिस ट्रान्झॅक्शनच्या दरम्यान काय करावं लागेल की त्या प्रत्येकाला काही ना काही प्रॉमिस देणं खूप गरजेचं आहे कंपनीच्या थ्रू. की त्यांना म्हणजे प्रॉमिसेस मध्ये काय आहे की त्यांनी प्रोव्हाइड काय केलं पाहिजे? ऑफिस प्रोव्हाइड करणं, इक्विपमेंट प्रोव्हाइड करणं, हे सगळं काम कोणाचं आहे? कंपनीचं असणार आहे. दॅट इज कॉल्ड इंटरनल मार्केटिंग. लक्षात येतं? म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करायची असेल तर कंपनीने काही गोष्टी प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे सर्व्हिस प्रोव्हायडरला. त्यांच्या थ्रू तुमची सर्व्हिस कस्टमर पर्यंत जाते. आता इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग म्हणजे काय आहे? आता बघा, यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर डू इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग विथ द कस्टमर. इंटरॅक्शन शिवाय काहीच होत नाही. जसं की आता तुम्ही एज्युकेशनल सर्व्हिस घेताय, ऑनलाईन सर्व्हिस घेताय, बरोबर की नाही? रोज जवळजवळ तुम्हाला 2-3 वेगवेगळे टीचर्स ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. पण मला कुठल्या तरी एखाद्या स्टुडंटचं असं असतं की मला कुठल्या तरी एखाद्या सब्जेक्ट मध्ये फार इंटरेस्ट. कारण काय आहे त्याचं? काय कारण असू शकतं? थोडं थिंक करा. त्याचं एक पहिलं रिझन आहे बघा, कुठली गोष्ट कॉन्सन्ट्रेशनने कधी आपण ग्रास्प करतो, म्हणजे कधी ती ऐकली जाते, तिथे कॉन्सन्ट्रेशन कधी येतं? तर मुळात मला त्या गोष्टीबद्दल काय नॉलेज आहे, माझं ऑब्जेक्ट काय आहे, माझा इंटरेस्ट किती आहे, म्हणजे एखाद्या विषयामध्ये माझा इंटरेस्ट सुद्धा चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि यानंतर येतं इंटरॅक्शन. इंटरॅक्शन होण्यासाठी तुमचं नॉलेज, तुमचं ऑब्जेक्ट आणि तुमचा इंटरेस्ट, या 3 गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील? चेक कराव्या लागतील. आणि त्यानंतर तुमचं इंटरॅक्शन व्हायला सुरुवात होईल. मला नॉलेज आहे की हे दाखवतायत, ऍडव्हर्टाईज करतायत, म्हणजे नक्की हे प्रोडक्ट काय आहे हे मला कळलं, त्याचं नॉलेज आलं, मला अवेअरनेस आलं, माझा इंटरेस्टही तयार झाला आणि मग नंतर इंटरॅक्शनला सुरुवात झाली. म्हणजे काय की मला त्या गोष्टीबद्दल काय व्हायला सुरुवात झाली? अट्रॅक्शन वाटायला लागलं, इंटरॅक्शन झालं. म्हणजे इथे प्रोव्हाइड इज द वन हू इंटरॅक्ट्स विथ द कस्टमर बिकॉज दे आर द फेस of the company and represent the company. So we say internal marketing and external marketing prepare the stage for actual interaction between the employees and the customers. म्हणजे इंटरनल मार्केटिंग मध्ये किंवा एक्सटर्नल मार्केटिंग मध्ये जे काही प्रॉमिसेस दिले जातात, तर ते प्रॉमिसेस एकतर पाळणं गरजेचं आहे. प्लस इथे जेव्हा ते परफेक्टली वर्क करतील, एक्सटर्नल मार्केटिंग आणि इंटरनल मार्केटिंग, तर त्यांच्यामध्ये जेव्हा इंटरॅक्शन असेल तेव्हा काय होईल की कस्टमर आणि एम्प्लॉई या दोघांमध्ये इंटरॅक्शन व्हायला सुरुवात होईल.
जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्हाला मुळात तुमचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते माहिती आहे, तुमचा इंटरेस्ट बीएमएस मध्ये आहे, बरोबर. त्यामुळे तुमचं आणि त्या कोर्सचं काय झालेलं आहे, इंटरॅक्शन झालेलं आहे की मला यातून काहीतरी आउटपुट मिळवायचं, मी बीएमएस केल्यानंतर काहीतरी करणार आहे, हा ऑब्जेक्ट तुमचा आहे. मग ते इंटरॅक्शन तिथे झाल्यामुळे इंटरनल आणि एक्सटर्नल इंटरॅक्शन झालं. तुम्ही पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पर्सन आणि तुम्ही चूज केलेला कोर्स, तसं इथे इंटरनल आणि एक्सटर्नल काय आहे, मार्केटिंग आहे, त्यामध्ये इंटरॅक्शन. आणि नेक्स्ट पॉइंट येतो तो कसला, की एम्प्लॉई आणि कस्टमर. एम्प्लॉय आणि कस्टमर मध्ये जर इंटरॅक्शन होणं तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, अगोदर इंटरनल आणि एक्सटर्नल इंटरॅक्शन होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दॅट इज कॉल्ड, त्यांनी इथं सांगितलंय की the interaction between the service provider and customer are called as service encounter. सर्व्हिस एन्काउंटर केली गेली म्हणजेच काय केलं इथे, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ सर्व्हिस मार्केटिंग बिकॉज इट इज गोइंग टू रिव्हील द मोमेंट ऑफ ट्रूथ. तिथे तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स मिळणार आहे. सर्व्हिस एन्काउंटर करणं म्हणजे काय, की दोघांमध्ये इंटरॅक्शन असेल तर तिथे काहीतरी काय होईल, देवाणघेवाण होईल. म्हणजे काय, की इथे तुम्ही काही क्वेश्चन्स विचाराल ऍज अ कस्टमर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर त्याचं त्या सर्व्हिसचं नॉलेज तुम्हाला देईल, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी कम्युनिकेशन होईल. दॅट इज कॉल्ड सर्व्हिस एन्काउंटर ऑर मोमेंट ऑफ ट्रूथ. द प्रोव्हायडर इंटरॅक्ट्स विथ द कस्टमर अँड कीप द प्रॉमिसेस मेड बाय द कंपनी. हे प्रॉमिसेस कोणाच्या थ्रू देतात, कंपनीच्या थ्रू देतात. कंपनीने हे प्रॉमिस केलेलं आहे असं तुमचा इंटरमिडियरी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर कस्टमरला सांगणार आहे. म्हणजे इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग हा जो पार्ट आहे, इथे तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स मिळणार आहे. तो एक्सपिरियन्स गुड असेल, अदरवाइज बॅड असेल. समजलं. दे गेट इन्स्टंट फीडबॅक अबाउट ईच अदर ड्युरिंग द सर्व्हिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे इथे तुम्हाला फीडबॅक मिळणार आहे. म्हणजे सर्व्हिस ट्रान्झॅक्शन करताना कस्टमर ती ऍक्सेप्ट कशा पद्धतीने करतो किंवा ते अडॉप्ट कशी केली जाते, त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का, परफॉर्मन्स तुमचा इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे का, सर्व्हिस मध्ये काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का, हा सुद्धा अशा पद्धतीचा सुद्धा फीडबॅक असेल. अदरवाइज सॅटिस्फाईड फीडबॅक सुद्धा तुम्हाला कधी कधी मिळू शकतो इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग मध्ये. आता यामध्ये सांगितलं, इन शॉर्ट द गेम ऑफ प्रॉमिसेस इन द सर्व्हिस ट्रान्झॅक्शन कन्क्लुडेड बाय परशुरामन बाय सेइंग कंपनी मेक्स प्रॉमिसेस टू द कस्टमर, company enables the providers to complete the service transaction, company enables its promises, provider keeps the promises made by the company to the customer. म्हणजे कंपनीने अगोदर कस्टमरला प्रॉमिस देणं गरजेचं आहे, कंपनीने सर्व्हिस प्रोव्हायडरला प्रॉमिस देणार आहेत की तुम्ही या जी काही सर्व्हिस ट्रान्झॅक्शन केलं जाते ती कंप्लीट करा. त्यामध्ये तुम्ही काय करायचंय की कंपनीने कस्टमरला काही प्रॉमिसेस द्यायचे, जे कोण सांगणार आहे, प्रोव्हायडर सांगणार आहे. ओके. म्हणजे इंटरनल, एक्सटर्नल मार्केटिंग आणि इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग. समजलं इथपर्यंत. नाव सी दिस परचेस प्रोसेस फॉर सर्व्हिसेस. जसं मी सांगितलं, तुम्ही बाईंगची प्रोसेस पाहिली की काही लॅगर्ड सुद्धा असतात, म्हणजे खूप उशिरा बाय करणारे असतात. जसं मी मागच्या वर्षी तुम्हाला एक एक्झाम्पल पण सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल कदाचित, की एका देवयानी साडीचं एक्झाम्पल मी दिलं होतं. मला अजून आठवतंय, कारण त्यावेळेस मार्केटमध्ये थोडीशी त्याची चर्चा होती की ती देवयानी साडी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा बाईंगची प्रोसेस आपण बघतोय. मी तुम्हाला मागच्या वर्षीचा थोडासा रेफरन्स देते, कारण आपण इथे परचेसिंग प्रोसेस पाहणार आहोत, ती सर्व्हिसची बघणार आहोत. देवयानी साडी मार्केटमध्ये आल्यानंतर लागलीच परचेस करणारे म्हणजे लगेचच अडॉप्ट करणारे जे कोणी कस्टमर होते त्यांचा एक वेगळा ग्रुप होता, त्यांच्यासाठी एक वेगळं नाव होतं अडॉप्टर्स. आता लास्टली म्हणजे काय की त्या साडीची मार्केटमधली फॅशन गेली निघून, बरोबर ना. म्हणजे सुरुवातीला एक महिना मार्केटमध्ये खूप सेल सुरू होता, त्यानंतर दुसऱ्या महिन्यात काही लोकांनी घेतली, तो एक वेगळा ग्रुप होता. आणि तिसरा ग्रुप असा होता लॅगर्ड्स मध्ये की त्यांनी ती साडी फॅशन म्हणून घेतलेली नाही, ती फॅशन मार्केट मधून आउट झालेली आहे. आता कदाचित दुसऱ्या एखाद्या नवीन फॅशनची साडी मार्केटमध्ये आली असेल, पण
माझी ती गरजेची वस्तू आहे, मी दिवाळीसाठी काही खरेदी करतोय किंवा ईदसाठी मी काहीतरी खरेदी करणार आहे आणि त्यामध्ये जर साडी असेल तर मग बऱ्याच लोकांकडे ती आहे आणि आता मला वर्षातून मी एकदाच खरेदी करतो आणि त्यासाठी म्हणून मी ती साडी घेते. दॅट इज कॉल्ड लॅगर्ड्स. म्हणजे तो एक थर्ड टाईपचा ग्रुप तयार होतो. ओके. तसं सेम आता पर्चेसिंग प्रोसेस जी आहे सर्व्हिसची, त्यामध्ये काय आहे की सुरुवातीला परचेस करताना आपल्याला 5 स्टेप्स त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत कंझ्युमर बाईंग प्रोसेसच्या. तर सर्व्हिस प्रॉडक्ट घेताना प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन हा सगळ्यात पहिला पॉइंट येतो. त्यामध्ये सांगितलं इट इज द फर्स्ट स्टेप इन परचेस प्रोसेस डिसिजन and understanding of the process that consumers follow for recognizing the problem and defining it. जे कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. मी कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, बरोबर? म्हणजे मला जर प्रॉब्लेम कळला तर त्या प्रॉब्लेम वरचं सोल्युशन किंवा त्या टाईपच्या सर्व्हिसेस मला काय करता येतील, प्रोव्हाइड करता येतील. नेक्स्ट त्यामध्ये आणखी काही एक्सप्लेनेशन दिलंय बघा. It provides some clues as to why a buyer buys, what he buys, when he buys, and what makes him buy, etc. It all starts from inputs, that is what prompts one to define problem and understand need. म्हणजे काय की कोण बाय करणार आहे, कशासाठी बाय करणार आहे, किंवा इथे सांगितलंय की जी काही प्रोसेस स्टार्ट होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला मेनली काय माहिती असणं गरजेचं आहे की तो प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत ते अंडरस्टँड करणं, नीड्स अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मग पुढचे क्वेश्चनचे आन्सर माझ्याकडे असतील. There are various factors which influence one to understand needs, wants or create desire. There are mainly two factors which influence, stimulates one to define problem or identify needs, and they are external factors and internal factors. जसं मी तुम्हाला कमर्शियल मार्केटिंग मध्ये सांगितलं की कुठले फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात त्या बाईंग प्रोसेसवर, हे आपण मागच्या वर्षी बघितलंय की तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत किंवा तुमचे नेबर्स आहेत, रिलेटिव्ह आहेत किंवा तुम्ही ज्यांना फॉलो करता, आयडियल पर्सन्स आहेत. जसं गावामध्ये कसं आहे रूरल एरियामध्ये की तुम्ही तुमच्या टीचर्सला फॉलो करता, डॉक्टर्सला फॉलो करता, सेम आज इट इज इथे सुद्धा सर्व्हिसेस घेताना एक्सटर्नल आणि इंटरनल जे काही फॅक्टर्स आहेत ते काय करणार आहेत, इम्पॅक्ट करणार आहेत ह्या बाईंग प्रोसेस मध्ये सर्व्हिसच्या सुद्धा. आता इथे त्यांनी सांगितलं एक्सटर्नल फॅक्टर्स इन्क्लूड्स मार्केटिंग कम्युनिकेशन. एक्सटर्नल मध्ये कुठला फॅक्टर येतो की मार्केटिंगचं जे काही कम्युनिकेशन होत आहे, म्हणजे जे काही ऍडव्हर्टायझिंग तुम्ही करताय, एखाद्या सोशल मीडिया थ्रू ऍडव्हर्टायझिंग करता, त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय किंवा तो जो कस्टमर आहे तो त्या मीडियाशी किती कनेक्टेड आहे, वर्ड ऑफ माउथ म्हणजे माउथ पब्लिसिटी कशी झालेली आहे मार्केटमध्ये. त्यानंतर पर्सनल ऑब्झर्वेशन कसे आहेत त्या कस्टमरचे, एक्सपायरी ऑफ सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक्सपायरी वगैरे हा जो पार्ट येतो त्याबद्दल काय नॉलेज आहे. इंटरनल फॅक्टर्स मध्ये काय येईल, मग सोशल फॅक्टर्स येतील किंवा सायकोलॉजिकल फॅक्टर्स येतील. बऱ्याच मी जसं तुम्हाला काल सांगितलं की सायकोलॉजी मध्ये बऱ्याच काही गोष्टी येतात, तुमचा ऍटिट्यूड येतं, तुमचा अप्रोच येतो, तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टी फेस करताय. एखादी ऍडव्हर्टाईज बघताना काही पर्सन्स, काही कस्टमर्स असे की खूप कॉन्सन्ट्रेट होतात किंवा एखादी गोष्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये पाहिली की लगेच त्यांना हवी असते. किंवा काही लोकांचं असं बघा की आता एंटरटेनमेंट सर्व्हिसचं मी तुम्हाला एक्झाम्पल देते की काही लोकांचा इंटरेस्ट मूवी बघण्यामध्ये, हे जनरली तुम्हाला माहिती एक ग्रुप तसा असतो. पण त्यातूनही काही पर्सन्स असे की ज्या दिवशी ती मूवी मार्केटमध्ये येते, पहिला दिवस असेल तर पहिल्या दिवशी पहिल्या शोचं तिकीट पाहून मला जो आनंद, तिकिटावर मी जो पिक्चर बघणार आहे, मूवी बघणार आहे, त्यामध्ये मला जो आनंद आहे तो दुसऱ्या दिवशी बघण्यात नाहीये. म्हणजे तुमची सायकोलॉजी कशी आहे की ज्या दिवशी लॉन्चिंग झालेलं आहे, मार्केटमध्ये ती मूवी आलेली आहे, तर तो पहिला शो मी बघणार आहे, की सर्व्हिस मी त्या पद्धतीने घेणार आहे. काही ग्रुप असा आहे की ठीक आहे ना, काही दिवसांनी टीव्हीवर पण येणार आहे, तेव्हा बघितला तरी चालेल. म्हणजे तुमची सायकोलॉजी डिफरंट आहे. सेम ऍज इट इज इथे तुम्हाला सर्व्हिस घेताना सुद्धा काय होणार आहे की इंटरनल फॅक्टर्सवर कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात, तर सोशल फॅक्टर्स अफेक्ट करतात. काही सोशल रूल्स पाळणारे खूप लोक आहेत. सोसायटीने काही रूल्स घालून दिलेले आहेत तुमच्या बिहेवियर बद्दल किंवा तुमच्या पर्चेसिंग बद्दल. जेव्हा तुम्ही विचार करता
की कुठली सर्व्हिस घेतली पाहिजे. आता साधं सिंपल मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. आता तसा प्रसार सगळीचकडे झालेला आहे, म्हणजे अगदी रुरल एरिया पर्यंतही झाला. पण अगदी पूर्वीच्या काळी असं होतं की पार्लरच्या ज्या सर्व्हिस होत्या त्या सर्व्हिस रुरल एरियामध्ये फार कमी लोक घेत होते किंवा फार कमी पीपल्स त्याला काय करत होते, लाईक करत होते. आणि त्या अपोजिट अर्बन एरियामध्ये जर गेलात तर इट्स कंपल्सरी फॉर ऑल. म्हणजे काय की सगळ्यांनीच ती सर्व्हिस घेणं कंपल्सरी, अदरवाईज तुम्ही कशा आहात, गावठी समजलं जायचं, बरोबर, साध्या भाषेत सांगितलं तर. मग त्यामुळे इथे काय आहे की तुमचे सोशल फॅक्टर्स काय, कशा पद्धतीने त्या पर्चेसिंग साठी सर्व्हिस जर मला एखादी घ्यायची तर त्यावर सोशल फॅक्टर्सचा इम्पॅक्ट असेल, सायकोलॉजिकल फॅक्टर्सचा इम्पॅक्ट असेल, तुमची लाईफस्टाईल कशी आहे. मला जर रोज शेतातच काम करायचे तर मग मी त्याच पद्धतीच्या सर्व्हिसेस घेणार आहे. मला एखादी सर्व्हिस नको असेल किंवा माझा आणि त्या सर्व्हिसचा काही संबंध नसेल, पर्सनॅलिटीवर पण फार गोष्टी इम्पॅक्ट करतात. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. जसं मी तुम्हाला मागे मी रेग्युलर मार्केटिंगच्या लेक्चरला सांगतेच की तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही काळा कोट घालून गेला हॉस्पिटलला, लोक काय होतील, शंका घेतील तुमच्या डिग्रीवर की खरंच हे डॉक्टर आहेत का. कालपर्यंत हे वाटत होते पण आज तर वाटत नाही. तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही डॉक्टर म्हणून काम करताय, पण तुम्ही जे काही लाईफस्टाईल नुसार ड्रेसअप करणं गरजेचं आहे त्याच्या अपोजिट ड्रेसअप केलं तर तुम्हाला लोक लॉयर म्हणतील, बरोबर ना. म्हणजे काय झालं की कुठलीही सर्व्हिस घेताना पर्सनॅलिटी तितकीच इम्पॉर्टंट आहे. कुठल्या टाईपचा पर्सन आहे, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याचे सायकोलॉजिकल फॅक्टर्स काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. All the organization always communicate various services, new services, their benefits to and uses to the consumers via different communication strategy to the consumers and stimulate, persuade, promote and instigate the consumer so that they realize their need or create some desire to possess them. कंपनीचं कामच आहे, ऑर्गनायझेशन काय करते की त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या डिफरंट टाईपच्या सर्व्हिसेस आहेत किंवा न्यू ऍडिशनल काही सर्व्हिसेस आहेत त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं कम्युनिकेशन कस्टमर सोबत कंटिन्युअसली मार्केटमध्ये करत असते. मग ते ऍज पर युअर नीड, म्हणजे कस्टमरच्या नीड्स कशा आहेत त्यानुसार कस्टमर काय करतो, त्या सर्व्हिसेसला रिस्पॉन्स देणार आहे. म्हणजे आता सपोज आतापर्यंत इंटरनेटच्या सर्व्हिसेस किंवा ऑनलाईन एज्युकेशन सर्व्हिस कधीच नव्हती, बरोबर ना. तुम्ही वर्गात जाऊन शिकत होतात, मग तुम्हाला अगदी लॅपटॉप असणं किंवा इंटरनेटची फॅसिलिटी असणं याचं फार इम्पॉर्टन्स नव्हतं. त्या टाईपच्या सर्व्हिसेस कडे तुम्ही दुर्लक्ष करत होतात. त्याचं मार्केटिंग, त्याचं कम्युनिकेशन ऑलरेडी ऑर्गनायझेशन किंवा कंपनीज काय करतात, मार्केटमध्ये करतात. पण आता जेव्हा तुम्हाला त्याची गरज पडली तेव्हा काय केलं तुम्ही, तुमचा प्रॉब्लेम कळला, कंपनीला कळलेला आहे, त्यांनी आयडेंटिफाय केला आणि त्यावर त्यांनी सोल्युशन्स दिले की कमीत कमी रेटमध्ये जास्तीत जास्त बेनिफिशियल अशा कुठल्या सर्व्हिसेस आहेत की ज्यामध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळणं पॉसिबल आहे. मग तुम्ही सर्चिंग सुरू केलं आणि त्या गोष्टींना काय केले, रिक्वायरमेंट, तुमच्या रिक्वायरमेंट तुम्ही सांगितल्या आणि त्या पद्धतीने परचेसिंग केलं. ओके. अँड अनफुलफिल्ड नीड motivates an individual to satisfy himself through need fulfillment, and the pressure that is generated due to the unfulfillment of a need makes him to recognize the problem in its intensity. आता प्रॉब्लेमची इंटेन्सिटी कशी आहे, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कस्टमरचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला, सगळ्या सर्व्हिसेस ऑनलाईन घेतात लोक, बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा. मग त्याची इंटेन्सिटी कळली, ऑर्गनायझेशनने काय केलं, फाइंड आउट की मला कस्टमरच्या नीड्स फुलफिल करायच्या आहेत आणि जो प्रॉब्लेम मला आयडेंटिफाय झालाय त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता किती आहे, म्हणजे किती गरज आहे त्या सर्व्हिसची तुमच्या कस्टमरला. आता पॉसिबलच नाही विदाउट इंटरनेट सर्व्हिस न घेता तुम्ही ते एज्युकेशन घेणं. एज्युकेशन हा आपल्या लाईफचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कुठलाही पॅरेंट्स असेल किंवा कुठलाही स्टुडंट असेल तर त्याची ही किती गरजेची गोष्ट आहे हे जर कंपनीला समजलंय, त्याची इंटेन्सिटी समजली, तर त्या ज्या काही अनफुलफिलमेंट नीड्स आहेत त्या काय करायच्या तुम्हाला इथे कम्प्लीट करायच्या आहेत. मग त्यासाठी तुम्ही काय कराल की प्रेशरने काय कराल तुम्ही, किंवा त्यामध्ये सर्व्हिस साठी काही ऑफर्स दिल्या जातील,
आणि त्या पद्धतीने तुमचं अट्रॅक्शन. आता इथे कॉम्पिटिशन वाढली भरपूर. इंटरनेटसाठी ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये मग कुठलं वापरायचं, बीएसएनएल वापरायचं की काय, मार्केटमध्ये भरपूर कंपनीज आहेत. प्रत्येक जण आपली आपली मार्केटिंग करतो आपल्या सर्व्हिसची. मग ते तुमच्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा, त्या सर्व्हिसेस घेण्याचा, परचेस करण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे इथे तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन पहिला जो टॉपिक होता परचेस प्रोसेसचा तो आपण संपवला. तर सेकंड काय आहे की इन्फॉर्मेशन सर्च. परचेसिंग पूर्वी आपण काय करतो, आता इन्फॉर्मेशन मध्ये त्यांनी पहिलं सेंटेन्स बघा खूप इंटरेस्टिंग दिलंय. एव्हरी कन्झ्युमर्स डू नॉट रिॲक्ट सिमिलरली फॉर एव्हरी नीड ऑर वॉन्ट फेल्ड. They all behave differently in terms of their involvement in problem solving. Some show high involvement and some show involvement depending on their basic nature. Three approaches can be identified with this respect, and they are HIPS means high involvement, low involvement, and zero involvement. Information search under services can be understood under three broad categories. आता त्यांनी सांगितलंय की एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला, कंपनीला झाला आयडेंटिफाय, पण कस्टमर हा सगळा सिमिलर असा सेम टाईपचा नाहीये. कस्टमरच्या नीड्स किंवा वॉन्ट्स जरी असतील तरी सुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अप्रोच त्यांचा कसा आहे, डिफरंट डिफरंट आहे. म्हणजे सोल्युशन जे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे, पण काही लोक त्याकडे फार कसे बघतील, सिरियसली बघतील, म्हणजे हा इन्व्हॉल्वमेंट दाखवतील त्यामध्ये. मला एखाद्या सर्व्हिसची गरज आहे, बरोबर, मला ऑनलाईनची सर्व्हिस घ्यायची आहे, मग मी त्यासाठी काय काय केलं पाहिजे, इन्फॉर्मेशन मग मी सर्च करायला सुरुवात करेन की मार्केटमध्ये काय काय ऑफर्स आहेत, किती किती कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत. तसं मी माझे हा इन्व्हॉल्वमेंट दाखवली. काही लोक त्या प्रॉब्लेम कडे फार सिरियसली घेत नाहीत, म्हणजे दे शो सम लो इन्व्हॉल्वमेंट डिपेंडिंग ऑन देअर बेसिक नेचर. म्हणजे काही लोकांचं बेसिक नेचरच तसं असतं की कुठलाच प्रॉब्लेम त्यांच्यासाठी बिग नसणार आहे किंवा काहीच गोष्टीचं त्यांच्यासाठी इम्पॉर्टन्स असणार नाही. सगळ्यांनी घेतल्यानंतर बघू आपणही घेऊ अशा पद्धतीचं बेसिक नेचर असेल तर लो इन्व्हॉल्वमेंट तिथे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर काही पर्सन्स तर असे आहेत की त्यांची झिरो इन्व्हॉल्वमेंट असते, म्हणजे ते इन्फॉर्मेशन सर्च करण्याच्या मागे जात नाहीत. कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सजेस्ट केलं तर त्यातलंच काहीतरी घ्यायचं असू देत, मी फार एफर्ट्स घेणार नाहीये त्याच्यासाठी की कुठलं बेस्ट आहे कुठलं काय आहे याच्यासाठी फार इंटरेस्ट तुम्ही दाखवणार नाही, फार टाइम पिरियड तुमचा देणार नाही. ओके, आता त्यामध्ये पुन्हा त्यांनी काय सांगितलं की काही 3 कॅटेगरीज एक्सप्लेन केलेल्या आहेत इन्फॉर्मेशन सर्च करताना. फर्स्ट वन काय येतं की सर्च क्वालिटीज. इट रेफर्स टू द ॲट्रिब्यूट्स ऑफ द सर्व्हिस प्रोडक्ट can be determined before the purchase of the product. Example, color, size, quantity, smell, feel, etc. म्हणजे आता मला कुठलीही सर्व्हिस घ्यायची असेल तर मी परचेसिंग करण्यापूर्वी जसं प्रोडक्टचं काय बघितलं जात होतं, कुठली इन्फॉर्मेशन सर्चिंग काय केलं जायचं की त्या प्रोडक्टचा कलर कसा आहे, त्या प्रोडक्टची साईज कशी आहे, त्यानंतर त्याची क्वांटिटी कशी आहे, स्मेल कसा आहे किंवा फील कसं आहे. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल मागे सांगितलं होतं बघा की सपोज मला एखादा आईस्क्रीमचा पॅक, फॅमिली पॅक घ्यायचा आहे, म्हणजे फॅमिली पॅक मोठ्या क्वांटिटी मध्ये अवेलेबल असेल, पण माझी सिंगल फॅमिली आहे. मग मी सर्चिंग काय केलं की सिंगल फॅमिलीसाठी मला आईस्क्रीम कशी अवेलेबल करता येईल, मला मोठा पॅकची गरज नाही, मग मी त्या साईज मध्ये तो प्रोडक्ट काय करेल, अवेलेबल करेल. मग पुन्हा त्यामध्ये येतं कलर, कलर कसा असला पाहिजे त्याची क्वांटिटी सांगितली मी, किंवा त्याचा स्मेल कसा, म्हणजे फ्लेवर कुठला असला पाहिजे त्या आईस्क्रीम मध्ये. तर तशा पद्धतीने सर्च क्वालिटीज कशा हे केल्या जातात, सर्चिंग कसं केलं जातं, ऍट्रिब्यूट्स ऑफ दॅट प्रोडक्ट. ओके, नंतर एक्सपिरियन्स क्वालिटीज काही सर्च केलं म्हणजे त्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. मग एक्सपिरियन्स मध्ये काय येतं बघा की इट रेफर्स टू द attributes of the service product can be determined after its use, that is you can rate it only after you experience the service, and in this case the outcome may be you are not satisfied or satisfied or delighted, for example haircut or TV repair. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे ऍट्रिब्यूट्स तुम्ही एकदा डिटरमाइन केले की त्यानंतर तुम्ही काय करता, सेल्फ एक्सपिरियन्स घेता त्या सर्व्हिसचा. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की तुम्ही सॅटिस्फाईड झालात किंवा नाही झालात
हे कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही ती सर्व्हिस घेणार आहे. म्हणजे आता तुम्ही एखाद्या पार्लरची सर्व्हिस घेतली आणि तो हेअर कट केल्यानंतर सर्व्हिस घेतल्यानंतर तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन कळेल की तुम्ही सॅटिस्फाईड झालात की नाही झालात. टीव्ही रिपेअरिंगची सर्व्हिस असेल त्यामध्ये तुम्हाला तो एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. लक्षात येत आहे. त्यानंतर आहे क्रीडन्स क्वालिटी, म्हणजे काय की विश्वासार्हता, म्हणजे ट्रस्ट कसा ठेवणार. तर त्यासाठी इट रेफर्स टू द attributes of the services which consumer may find it difficult to evaluate even after purchase and consumption. The word credence means credentials. It mostly deals with pure service providers like doctors, advocates, or CAs or professors. Since customers are not aware of the attributes of the service, they have go by the credential of pure service providers. म्हणजे काय की तुम्हाला त्याचे ऍट्रिब्यूट्स माहिती असणं खूप गरजेचं आहे क्रेडेन्शियल क्वालिटीज मध्ये. म्हणजे जसं की जी सर्व्हिस मी ज्या पर्सन कडून घेणार आहे त्याचे प्रोव्हायडर्स कोण आहेत, मग त्या डॉक्टर बद्दल तुम्ही माहिती काढता क्रेडेन्स क्वालिटीज मध्ये. आता डॉक्टर कुठले आहेत, समजा की हार्ट स्पेशालिस्ट, हार्टचे सर्जन आहेत, बरोबर ना. मग आता त्यांच्याकडून आतापर्यंत किती पेशंट रिकव्हर झाले, कोणीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलं, इन्फॉर्मेशन सर्च हा पार्ट बघतोय आपण, कोणीतरी सांगितलं की आजपर्यंत एकही पेशंट जिवंत बाहेर आलेला नाही. ऑपरेशन थिएटर मधून एकही पेशंट जिवंत बाहेर आलेला नाही. क्रेडेन्स क्वालिटीज बघा. मग अशा डॉक्टरकडे सर्व्हिस घेण्यासाठी तुम्ही जाणार का? नाही जाणार, कारण त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखा त्यांचा एक्सपिरियन्सच नाहीये, किंवा त्यांची इन्फॉर्मेशन मला मार्केटमध्ये जी मिळाली ती कशी आहे, ती मला सॅटिस्फाईड करेल अशी नाही, किंवा माझ्या ज्या काही डिमांड्स आहेत, माझ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करण्यासारखी ती इन्फॉर्मेशन नाही. जसं ऍडव्होकेट मध्ये तुम्ही सांगू शकता की त्यांच्या लाईफ मध्ये जवळजवळ त्यांचं एज किती आहे, 50च्या अबव ते असतील आणि त्यांच्या करिअरच्या 30 अप टू 35 इयर्स मध्ये ते एकही केस जिंकलेले नाहीत. अशा पर्सन कडे मी माझी कुठलीही केस देण्यासाठी जाईल का, त्यांची सर्व्हिस घेईल का? नाही घेणार. म्हणजेच इथे काय आहे की क्रेडेन्स क्वालिटीचं त्याबद्दल काय केलं जातं, ऍट्रिब्यूट्स त्या सर्व्हिसेसचे घेतले जातात, त्या सर्व्हिस बद्दल इन्फॉर्मेशन गॅदर केली जाते आणि त्यानंतर तुम्ही तो डिसिजन घेता ती परचेस करायची किंवा नाही करायची. इज दॅट क्लिअर? थर्ड पॉइंट आहे तुमचा परचेसिंग प्रोसेस फॉर सर्व्हिसेस मध्ये इव्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिस अल्टरनेटिव्ह. जसं मी सुरुवातीला सांगितलं की बऱ्याचदा कन्फ्युजन खूप होतं. मार्केटमध्ये जर एकापेक्षा अधिक अल्टरनेटिव्ह असतील अवेलेबल, तर त्यामध्ये इव्हॅल्युएशन कसं करायचं. जसं आता त्यांनी इथे सांगितलंय की इव्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिसेस इज डिफिकल्ट ॲज कम्पेअर्ड टू गुड्स. त्याचं मेन रिझन काय आहे की इव्हॅल्युएशन करणं अवघड काय, कारण गुड्स हा फिजिकल प्रोडक्ट आहे. तो आपण काय करू शकतो, तो पाहू शकतो डोळ्यांनी, त्याला टच करू शकतो, त्याचं स्मेल घेऊ शकतो, त्यामुळे त्याचे जे फीचर्स आहेत ते आपल्याला लगेच कळतात की याची टेस्ट कशी आहे, क्वालिटी कशी आहे, साईज किती आहे, शेप कसा आहे, त्यानुसार आपण काय करतो, परचेसिंग करतो. पण सर्व्हिसच्या बाबतीत हे डिफिकल्ट काय, कारण त्या कशा आहेत, इंटेन्जिबल आहेत. सो इट इज व्हेरी हार्ड टू फॉर परचेसिंग. म्हणजे इथे तुम्हाला ही परचेसिंग प्रोसेस हार्ड का वाटेल, कारण तो एक्सपिरियन्स जोपर्यंत तुम्ही स्वतः घेणार नाही तोपर्यंत ती गुड आहे की बॅड आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, ते तुमच्या अप्रोच नुसार, तुमच्या सायकोलॉजीवर ते डिपेंड करेल. आलं लक्षात? एखादी, जसं मी सांगितलं की तुम्ही एंटरटेनमेंट साठी एखादा मूवी, म्हणजे ती सर्व्हिस घेतली, एंटरटेनमेंटची सर्व्हिस, मूवी बघितलाय, 2 फ्रेंड्स आहेत, ते सोबत गेले होते, स्टोरी कदाचित ती लव्ह स्टोरी असेल, एकाला भयंकर आवडली, सैराट मूवीचं एक्झाम्पल घ्या, दुसरा जो आहे तो सॅटिस्फाईड झालेला नाहीये, त्याला जो एंड पॉइंट होता तो अजिबात आवडलेला नाही. का नाही आवडला, कारण त्याचं नेचर तसं आहे, त्याची सायकोलॉजी तशी आहे. म्हणजेच काय की इथे सर्व्हिसेसचं इव्हॅल्युएशन करणं खूप अवघड आहे. मग इथे त्यांनी एक्झाम्पल दिलंय. फॉर एक्झाम्पल, यू हॅव शॉर्ट लिस्टेड टू टेक ऍडमिशन इन 2 colleges and to decide the best college you need to take admission in one of the college. Unlike you are buying any tangibles like car, you can test drive and select the best according to your need.
म्हणजे आता बाईक कुठली घ्यायची, कार कुठली घ्यायची, यामध्ये सुद्धा आपण ड्राईव्ह करून बघतो. कोणती तुम्हाला सॉफिस्टिकेटेड वाटते, कुठल्या याच्यामध्ये इझिली तुम्ही काय करू शकता, ड्राईव्ह करू शकता, कुठे तुम्हाला जास्त एन्जॉयबल एक्सपिरियन्स मिळाला, किंवा त्याची सेटिंग अरेंजमेंट कशी होती, त्याचं जी काही बाकीच्या ज्या काही त्यामध्ये सर्व्हिस मध्ये तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला काय काय बेस्ट वाटलं, त्यानुसार ते इव्हॅल्युएशन केलं जाईल. ओके. It is even difficult to choose out of multiple brands in one unit unlike physical goods. Okay. Fourth one आहे सर्व्हिस परचेस अँड कन्झम्पशन. आता फायनली तुम्ही एक कुठला तरी प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस काय केली, इव्हॅल्युएशन मध्ये ठरवून टाकलं की 10 सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, त्यापैकी एक माझ्यासाठी बेस्ट मी चूज केली. म्हणजे सर्व्हिसचं परचेसिंग झालं आणि कन्झम्पशन झालं. दिस स्टेज इज द लास्ट स्टेज ऑफ बाईंग. म्हणजे सर्व्हिसची जी काही परचेसिंग प्रोसेस आहे, तर ही लास्ट स्टेज त्यामध्ये येईल, सर्व्हिस परचेस अँड कन्झम्पशनची, वेअर इन कंझ्युमर बायज द सर्व्हिस प्रोडक्ट अँड आफ्टर सिलेक्टिंग द बेस्ट आउट ऑफ अल्टरनेटिव्ह बेस्ड ऑन हिज परसेप्शन. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने काही त्या सर्व्हिस बद्दल समजली माहिती, त्या पद्धतीने तुम्ही काय केलं, तुमच्या परसेप्शन नुसार एक अल्टरनेटिव्ह चूज केलेला आहे, त्यानुसार तुम्ही ते प्रोडक्ट्स परचेस केले, त्या प्रोडक्टची सर्व्हिस घेतलेली आहे. It is quite interesting to see how the services delivery is designed and physical environment is set to impress the consumers. आता कस्टमरला जर इथे ज्या पद्धतीने आपण प्रोडक्ट्स दाखवल्यानंतर इम्प्रेस करू शकतो, तसं सर्व्हिस डिलिव्हरीचं असणार नाही. मग सर्व्हिस डिलिव्हरी मध्ये कशा पद्धतीने अट्रॅक्शन केलं जाईल, तर ती सर्व्हिस डिझाईन केली जाईल. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला जेव्हा सिलेबस बद्दल माहिती सांगितली, तेव्हा सांगितलं की सर्व्हिस डिझाईन करणं म्हणजे त्यामध्ये मॅपिंग किंवा फ्लो चार्टिंगचा वापर करणं. म्हणजे मला एक्झॅक्टली त्यांना सांगावं लागेल की ही सर्व्हिस घेताना फर्स्ट स्टेप काय असेल, सेकंड स्टेपला तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स येईल, थर्ड स्टेपला गेल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, कुठल्या टाईपचा एक्सपिरियन्स मिळेल, आणि फिजिकल एन्व्हायरमेंट कसं असेल. तर ह्या पद्धतीने मला काय करायचंय, तर फ्लो चार्ट तयार करायचा. त्यामुळे कस्टमर काय होईल, इम्प्रेस होईल. The physical evidence has major impact on consumers as there is an absence of physical goods. मी फक्त हे फ्लो चार्ट वर दाखवून चालणार नाही. जेव्हा तो एक्सपिरियन्स घेईल कस्टमर, तेव्हा तिथे फिजिकल गुड्स असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज काय होईल की ऍब्सेन्स ऑफ फिजिकल गुड काय होईल की त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो प्रॉपरली कस्टमरवर होणार नाही. आता मी तुम्हाला यामध्ये एक एक्झाम्पल सांगते बघा, की सपोज तुम्ही हॉटेलची सर्व्हिस घेतली. हॉटेलची सर्व्हिस घेताना मुळात आपण हॉटेलमध्ये कशासाठी जातो, आता हे वेगळं मी तुम्हाला सांगायला नको. कुठलं हॉटेल कुठल्या गोष्टीसाठी फेमस आहे हे कळलं की आपण झटकन दुसऱ्या मिनिटाला जायला मागतो. मग आता त्या हॉटेलच्या सर्व्हिस मध्ये जसं फिजिकल एन्व्हायरमेंट काय केलं तुम्ही, त्यामुळे इम्प्रेस केलं. म्हणजे 5 स्टार हॉटेल आहे, एसी रूम आहे, सगळं काही आहे, म्हणजे अरेंजमेंट डिझाईन प्रॉपर आहे. अगदी बाहेर जेवढी झाडं असणं गरजेचं आहे, गार्डन किंवा तुमचं स्विमिंग पूल, बाकीच्या ज्या फॅसिलिटी, फिजिकल जे एन्व्हायरमेंट होतं ते सगळं तुम्ही काय केलेलं आहे, प्रॉपर केलेलं आहे. पण मेन जो सोर्स आहे तुमचा फिजिकल गुड्सचा, फिजिकल गुड इथे कुठलं असेल की तुमची फूड क्वालिटी. तुमचं जे काही रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, त्याची फूड क्वालिटी कशी आहे. ती क्वालिटी जर बेस्ट नसेल तर तो कस्टमर सॅटिस्फाईड होईल का, नाही होणार. म्हणजे बाईंग डिसिजन ऑफ द कंझ्युमर इज बेस्ड ऑन बाय अँड लार्ज द फॅसिलिटीज, व्हर्बल इंटरॅक्शन, सर्व्हिस एन्व्हायरमेंट क्रिएटेड बाय द सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे सर्व्हिसचा एन्व्हायरमेंट कधी क्रिएट होईल त्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या थ्रू, तर इथे ह्या सगळ्या गोष्टी फिजिकल एव्हिडन्स देणं खूप गरजेचं आहे की ही सर्व्हिस किती बेस्ट आहे. फक्त फिजिकल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करून चालणार नाहीये, तर इथे तुम्हाला काय करावं लागेल, फिजिकल गुड सुद्धा त्याच टाईपचे असणं खूप गरजेचं असेल. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे एन्व्हायरमेंट सर्व्हिसचं कोण क्रिएट करेल, तर तुमचा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो ते एन्व्हायरमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. मग सर्व्हिस प्रोव्हायडर कोण असेल, आपण जर फूड मटेरियल खाताना त्याची क्वालिटी, त्याला रिस्पॉन्सिबल कोण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तिथला ओनर असेल, तिथला वेटर असेल, की ऍक्च्युअल किचन मध्ये काम करणारा असेल. तर हे तीनही लोक तिथे काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. कारण की या तिघांमुळेच काय होणार आहे की व्हर्बल इंटरॅक्शन तुमचं होणार आहे. तिथे तुम्हाला जे पाहिजे ती ऑर्डर तुम्ही त्या लोकांना देणार आहात, वेटरच्या थ्रू ती ऑर्डर जाणार आहे किचन मध्ये, आणि तिथून ते मटेरियल तुम्हाला अवेलेबल होणार आहे. फिजिकल एव्हिडन्स तुम्हाला तिथे मिळेल.
ओके, म्हणजे इथे परचेसिंग झालं, कन्झम्पशन झालं. ओके, आता पोस्ट परचेस इव्हॅल्युएशन कधी होईल? जेव्हा तुम्ही एकदा ती सर्व्हिस घेतली, त्याचं कन्झम्पशन केलं, आता पुन्हा मला जर ती सर्व्हिस घ्यायची असेल, म्हणजे एकदा हॉटेलला जाऊन कोणीच सॅटिस्फाईड होत नाही. तुमच्या माहिती करता सांगते, काही लोक आता वीकली जाणारे झालेत, काही मंथली एकदा जाणारे झाले, काही इयरली जाणारे होते. म्हणजे अगदी तुम्ही विचाराल तर फक्त 31st ला जाणारे काही आहेत. मग यामध्ये जर मला पुन्हा ती सर्व्हिस घ्यायची असेल, तर मग मला पुन्हा इव्हॅल्युएशन करावं लागतं. ह्याच जे काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले, त्या पॉइंट्सचा सपोर्ट घेऊन मी काय करेल, इव्हॅल्युएशन करेल. म्हणजे पोस्ट परचेस इव्हॅल्युएशन मध्ये, since consumers participate to a greater extent in service production and consumption, they feel more responsible for their satisfaction or dissatisfaction. When they purchase services, then why they purchase goods, the satisfaction level of consumers will be purely based on the level of their participation and the perception they develop for services. As a result, if their perception meets their expectation level, they are satisfied, and sometimes what they receive is more than their expectation and perception, they are delighted, and if it does not meet, they are dissatisfied. म्हणजे काय की इथे त्यांनी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय की कस्टमरने सर्व्हिस घेतली, कन्झम्पशन केली, परचेसिंग केलं, कन्झम्पशन झालेलं आहे, मग त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेशन तुमचं होतं, मग ऍज पर कस्टमर परसेप्शन किंवा एक्सपेक्टेशन लेवल तुम्हाला ती सर्व्हिस जर मिळाली असेल तर काय होणार आहे, तुम्ही सॅटिस्फाईड होणार आहे. ओके, इथपर्यंत समजलंय? तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी बाईंगची प्रोसेस आहे, आणि ते जर झालं असेल, सॅटिस्फॅक्शन जर झालं, तर काय होईल की जेव्हा सॅटिस्फाईड होतो कस्टमर, पोस्ट परचेसिंगचा सुद्धा काय केला जातो, डिसिजन घेतला जातो. म्हणजे एकदा सर्व्हिस घेतली तर पुन्हा पुन्हा तुम्ही ती सर्व्हिस घेत जाल. ओके, समजलंय तुम्हाला? जी काही परचेस प्रोसेस सांगितली मी सर्व्हिसची, समजली असेलच असं मी इमॅजिन करून आपण आपला पुढचा टॉपिक घेतोय. मार्केटिंग चॅलेंजेस आहेत बघा सर्व्हिसेसचे. मी तसे फीचर्स मध्ये सर्व्हिसचे जे फीचर्स सांगितले ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलेच आहेत, पण ते फीचर्स जे आहेत ते चॅलेंजिंग का आहेत किंवा मार्केटमध्ये चॅलेंजिंग कशामुळे वाटतात, तर त्याचे काही रिझन्स दिलेले आहेत, तिथे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत की जर सर्व्हिसेस ह्या इंटॅन्जिबल आहेत, त्याचं जर फीचर इंटॅन्जिबिलिटी आहे, त्यांना आपण पाहू शकणार नाही, त्या फक्त फील करू शकतो एक्सपिरियन्सने. तर इथे तुम्हाला काय सांगितलंय की हे चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी. जसं प्रोडक्ट मध्ये चॅलेंजिंग फॅक्टर नाही त्याचे फीचर्स, त्याचं साईज, शेप, कलर तुम्हाला एक्झॅक्टली त्याची क्वालिटी सांगू शकतो. तर इथे सांगितलं इंटॅन्जिबिलिटीमुळे हे चॅलेंजिंग का होतं, इट कॅनॉट बी कम्युनिकेटेड इझिली. मी एखाद्या डॉक्टरची सर्व्हिस घेतली, मला आलेला एक्सपिरियन्स जो आहे तो मी प्रॉपर कम्युनिकेट नाही करू शकणार. माझा जो एक्सपिरियन्स आहे, जे मी फील केलेलं आहे, माझ्या ज्या फिलिंग्स आहेत, त्या मी दुसऱ्या कोणासोबत प्रॉपरली कम्युनिकेट नाही करू शकणार आहे. ओके, समजतंय? कंझ्युमर सस्पेक्ट ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ कॉन्क्रीट एव्हिडन्स. कारण ते सगळं एक्सप्लेन करण्यासाठी कम्युनिकेशन का प्रॉपर होत नाही, कारण त्यासाठी माझ्याकडे कुठलाही असा पुरावा नाहीये, एव्हिडन्स नाहीये की ज्याच्या थ्रू मी तुम्हाला ते फील करू शकेन. डॉक्टरांनी मला जी ट्रीटमेंट दिली किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स मला मिळाला, तो मी तुमच्या सोबत फक्त शेअर करू शकेन, पण त्यासाठी मी तुम्हाला एव्हिडन्स नाही देऊ शकणार आहे की ती सिच्युएशन कशी होती. त्यानंतर थर्ड पॉइंट येतो डिझाईन ऑफ पॅकेज नॉट पॉसिबल. याला आपण डिझाईन करू शकत नाही. जसं पॅकेजिंग करतो की नाही प्रोडक्टला, तसं इथे सर्व्हिसला डिझाईन तुम्हाला करता येणार, पॅकिंग करता येणार नाही. डिझाईन करतो आपण सर्व्हिस, म्हणजे काय फ्लो चार्ट किंवा मॅपिंग करतो, त्याच्या थ्रू तो एक्सपिरियन्स दिला जातो, पण इथे ऍक्च्युअल पॅकेजिंग होणार नाहीये. जसं की प्रोडक्टला आपण एखाद्या याच्यामध्ये रॅप करतो पेपरमध्ये, ते कलरचे पेपर्स असतील, स्टिकर्स लावलेले असतील, काहीतरी म्हणजे अट्रॅक्शन साठी खूप गोष्टी केलेल्या असतील, तसं इथे होणार नाही. म्हणून हे चॅलेंजिंग आहे, कसं अट्रॅक्ट करायचंय हा कस्टमरला सर्व्हिसेस देताना. थर्ड नेक्स्ट थिंग सांगितली की कंपॅरेटिव्ह प्रेझेंटेशन नॉट पॉसिबल. आता कंपॅरेटिव्ह प्रेझेंटेशन नॉट पॉसिबल काय की दोन सर्व्हिसेस आहेत आणि मला दोन मध्ये काय सांगायचंय, कंपॅरिझन करून की दोघांमध्ये ही बेस्ट आहे, कसं सांगणार मी.
तसे प्रोडक्ट्स आपण दाखवू शकतो. प्रोडक्ट मध्ये काही चॅलेंजिंग नाहीये. प्रोडक्ट मध्ये शेप वरून साईज वरून लगेच कळतं की कुठला बेस्ट वाटतोय, कोणाचा साईज शेप बेस्ट आहे, कोणाचा फ्लेवर छान आहे, कोणाचा कलर छान आहे, यावरून आपण लगेच समजू शकतो. पण इथे कंपॅरिझन साठी तुम्हाला सर्व्हिस मध्ये तशा काही गोष्टी करता येत नाहीत, कारण सर्व्हिसला ना धड आपण पाहू शकत नाही ना टच करू शकत नाही, बरोबर. म्हणजे चॅलेंजेस कशामुळे आहेत, कुठले प्रॉब्लेम्स इथे येतात सर्व्हिसेस मध्ये, मार्केटिंग चॅलेंजेस, तर हे आपल्याला इथे लक्षात येईल. आय थिंक मला वाटतं आज आपण इथपर्यंत थांबूया. इनसेपरेबिलिटी हा जो पार्ट आहे पुढचा, तो पुढच्या लेक्चरला घेऊया, कारण खूप ओव्हर होईल, एक्सेसिव्ह होईल आणि मग मला ते अपेक्षित नाहीये. जेवढं काही आज झालेलं आहे पार्ट, तो तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करा. व्हिडिओ माझा जो आहे तो पुन्हा पुन्हा पहा. त्यामध्ये काही अडचणी वाटल्या तर मला पुन्हा तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. ओके. सो थँक यू सो मच.